आता एक ब्रेकिंग न्यूज अशी की मुंबईतल्या कुर्ला इथल्या फिनिक्स मॉलमधील फूड कोर्टमध्ये आग लागल्याचं कळत आहे। मॉलमधील सर्व नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत। आग लागल्यामुळे मॉलमध्ये एकच धावपळ उडाली आहे आणि कुर्ल्यातल्या फिनिक्स मॉलमध्ये आग लागल्याचं कळत आहे। त्याची दृश्य आहेत बघा। फिनिक्स मॉलमधलं जे फूड हब आहे तिथंही आग लागल्याचं कळत आहे आणि अर्थातच ही आग विझवण्यासाठी आता अग्निशमन दलाचा ताफा जो आहे तो घटनास्थळी दाखल झालेला आहे। पण तत्पूर्वी या आगीमुळे जो धूर पसरलेला होता त्यात तिथे मॉलमध्ये असणाऱ्या नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालेलं होतं। त्यांना त्वरित तिथून बाहेर काढण्यात आलंय। आता घटनास्थळावर नेमकी काय परिस्थिती याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश माने आपल्याबरोबर आहेत। अविनाश, काय माहिती? नक्कीच पाहिलं हे कुर्ला या ठिकाणी असलेला फिनिक्स मॉल आहे आणि जर पाहिलं फूड कॉर्नर या ठिकाणी जर पाहिलं खाण्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी अनेक ग्राहक या ठिकाणी येतात आणि खाण्याचा आनंद घेण्यासाठी फूड कॉर्नर मध्ये जे आहे ती धूर यायला लागला। नंतर मोठी जी आहे ती आग लागली आणि संपूर्ण जे आहे ते धूर त्या परिसरामध्ये मोठ्या धूर पसरला आणि नागरिकांना श्वास घेण्यासाठी खूप त्रास होता। नागरिकांनी त्या ठिकाणी धावाधाव केली आणि सर्व फूड कॉर्नर जो आहे तो पूर्णतः आता खाली करण्यात आला। मात्र यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून मात्र मोठं नुकसान देखील या ठिकाणी झालं। घटनास्थळी अग्निशमनाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवरती नियंत्रण देखील सध्याचा पहिला अग्निशमनाकडून मिळालेलं आहे। मात्र यामध्ये ही आग कशामुळे लागली याची अद्याप माहिती समोर आली असली तरी मात्र पूर्ण हा परिसरामध्ये जे आहे ते धूर राहिल्यामुळे नागरिकांना श्वास घेण्याचा जो त्रास झाला होता। धन्यवाद अविनाश या सगळ्या माहितीबद्दल। ही दृश्य आपण पुन्हा एकदा बघूया। त्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे फूड हबमध्ये ही आग लागली आणि त्यानंतर या आगीमुळे जो धूर बाहेर पडत होता तो अख्ख्या मॉलमध्ये पसरला आणि अर्थात यामध्ये या नागरिकांची एकच धावपळ उडाली। सगळ्यांच्या मनात एकच भीती होती की ही आग पसरते की काय। त्यामुळे त्वरित या नागरिकांना म्हणजे मॉलमधील सगळ्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं।